तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे। सभेनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान सभेआधी मोठा रोड शो करत शहरातून रॅली निघालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आपण पाहतोय। मुख्यमंत्री या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी रोड शो निघालेला आहे। बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये एक भव्य सभा होणार आहे। त्या सभेपूर्वी ही भव्य बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर हजारो दुचाकीस्वार या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले असून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। नाशिकमधली ही दृश्य आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर हजारो दुचाकीस्वार या रॅलीमध्ये सहभागी झालेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला स्वतः या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आणि ही थेट नाशिकमधली दृश्य आहेत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अवघे आता काही तास म्हणूयात शिल्लक राहिलेले आहेत, कारण आज गुरुवार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि येत्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्याआधी आता नाशिकमधली ही आपण भव्य रॅली पाहतो। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभेपूर्वी मोठ्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। अरे एवढा वेळ यार तू एक मिनिट करायचं ना तू सर असं कशाला गेला रे? एवढा वेळ करता तू सर? एवढा सिनियर माणूस हे बघ किती फोन आहे ऑफिस आहे। मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी भव्य रॅलीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांची सभा देखील होणार आहे। सभेपूर्वी ही बाईक रॅली नाशिक शहरातून आपल्याला फिरताना दिसते। आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, नाशिकमध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याआधी नाशिकमध्ये दाखल होताच विमानतळावर त्यांच्या बॅगेची तपासणी केली होती। संजय राऊतांनी जे आरोप केलेले होते बॅगेला घेऊन, त्याच पार्श्वभूमीवर बॅगेची तपासणी झाली। काय अपडेट्स मिळाले? निवडणुकांचा काळ आहे आणि अशा काळामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी असतील तर हे समसमान असतात। यामुळे या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला अधिकार असतात अशा पद्धतीने तपासणी करण्याच्या। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांवरती राजकीय आरोप केले गेले होते, मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन, ज्या सुरक्षा रक्षकांना अगदी पेलवत नव्हत्या अशा बॅगा घेऊन त्यामधून काय घेऊन गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता। त्या आरोपानंतर आता मुंबई विमानतळावरती माफ करा नाशिकमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री उतरले त्यावेळी त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या तपासल्या गेल्या आणि त्या बॅगामध्ये त्यांची औषधं, रोजची कपडे आणि रोजच्या वापरातल्या वस्तू ज्या आहेत त्या सापडल्या। म्हणजे एक प्रकारे हे संजय राऊत यांनी जे आरोप केले होते त्याला हे सणसणीत उत्तर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अजित, याला स्टंटबाजी सुद्धा म्हटलेलं आहे। अंबादास दानवेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना या संपूर्ण प्रकाराला मुख्यमंत्र्यांची स्टंटबाजी असा उल्लेख केला आणि आता मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सभा देखील होणार आहे, त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अजित, नक्कीच अंबादास दानवे यांनी जरी स्टंटबाजी हा मुद्दा केला असला तरी याविषयी जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांचा जो पूर्ण स्टाफ आहे त्यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांना देखील अशा पद्धतीच्या चेकिंगची कोणतीही कल्पना नव्हती आणि रेग्युलर चेकअप जो असतो एअरपोर्टवरती त्यानुसार हा चेकअप केला गेलेला आहे।
त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार या बॅगा ज्या आहेत त्या आम्ही दाखवल्या असं देखील म्हणणं समोर आलंय. त्यामुळे जरी अंबादास दानवे यांनी स्टंटबाजी असं म्हटलं असलं तरी शिंदे गटाकडून किंवा मुख्यमंत्र्यांच्या चमूकडून या अशा पद्धतीनं त्यांना उत्तर देखील दिलं गेलंय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.